सोलापूरमध्ये नर्तिकेच्या नादाने माजी उपसरपंचानं आत्महत्या केल्यासंदर्भात चर्चा सुरू झाल्यात। प्रियसीनं बोलणं बंद केलं, त्यामुळे गोळी झाडून घेतल्याची सुद्धा चर्चा आहे। प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी नर्तिकेनं दबाव आणल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। ही खून की आत्महत्या या प्रकरणाचा तपास आता पोलीस करतायत। एका नर्तिकेनं दबाव टाकल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं समजतंय का? सोलापूरमधल्या माजी उपसरपंचानं आत्महत्या केलेली आहे असं समजतंय। आता ही हत्या आहे की आत्महत्या या संदर्भात सुद्धा पोलीस तपास करतायत। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। अनिकेत, नेमकी काय घटना घडलेली आहे सविस्तर सांगा। खरं तर बार्शी तालुक्यामध्ये जे माजी उपसरपंच आहेत गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या गाडीमध्ये जे आहे ते स्वतः आत्महत्या केल्याचा संशय जो आहे तो त्यांचा मेहुणा लक्ष्मण चव्हाण यांनी जे फिर्याद दिलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये। या संदर्भात असं घडतंय की 21 वर्षीय जी नर्तिका पूजा गायकवाड आहे याच्या विरोधात जी आहे ती वेळोवेळी पैसे असणे, सोने मागणे असे आणि त्यांच्या नावावर जमिनी आणि प्लॉट करून घेणे अशा प्रकारची तक्रार देण्यात आलेली आहे। खरं तर 28 वर्षीय हे गोविंद बर्गे जे आहेत ते उपसरपंच होते आणि बीडच्या गेवराई तालुक्यात जे आहे ते त्यांचा प्लॉटिंगचा जे आहे ते व्यवसाय करत होते। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर ही आत्महत्या आहे की हत्या आहे त्याचा देखील तपास जे आहे ते बार्शी पोलीस करतायत। आणि खरं तर हे जर बघितलं गेलं तर पोलिसांना जे आहे ते पिस्तूल सहित एका कारमध्ये जो आहे तो उपसरपंच बर्गे यांचा मृतदेह जो आहे तो आढळून आलेला होता आणि स्वतःच्या डोक्यात जे आहे त्यांनी गोळी घातलेली आहे असा प्रथम अंदाज जो आहे तो पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी अनिकेत।